शेतकरी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी सर्वांना आपल्याला धन्यवाद देतोय. खास करून विनायक दादा आहेत, राजूबाई आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये दुःख भोगून सुद्धा वेदनानी होरपळून सुद्धा जे शेतकरी बांधव आणि भगिनी आल्या होत्या त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. खरं म्हणजे हा आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम शिवसेनेचं स्टाईल नाही आहे, बरोबर आहे. पण होतं असं की नेहमी आपल्याला प्रश्न विचारला जातो की एखादी भूमिका घेतली ते खालीच येते त्याच्यात. एखादी भूमिका घेतली की प्रश्न विचारला जातो की तुम्ही सत्तेमध्ये आहात की विरोधी पक्षात आहात. तर विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे की नाही मला माहिती नाही, पण जो विषय घेऊन आम्ही सत्तेच्या बाहेर होतो आणि त्यावेळेला आम्ही मोठी आंदोलनं केली होती, कर्जमुक्तीसाठी मोठे मोठे मेळावे घेतले होते, देता की जाता हे आंदोलन पूर्ण राज्यभर केलं होतं, दिंड्या काढल्या होत्या आणि सरकारला सळो की पळो करून सोडलो. आणि आता कालांतराने सरकार बदललं, म्हणायला आपलं सरकार आलं. 2 वर्ष होऊन गेलेली आहेत, 2.5 वर्ष होत आलेली आहेत. चेहरे बदलले पण प्रश्न तेच आहेत. आणि दरवेळेला जे मी सांगतो की मी सत्ता आहे की नाही, माझी सत्ता किंबहुना खुर्ची इशाची बांधील की नाही, माझी बांधिलकी ही माझ्या शेतकऱ्याची आणि गोरगरिबांची आहे. आणि जो विषय घेऊन आम्ही लढत होतो, राजूबाई तुम्ही सांगितलं ना, मुख्यमंत्र्यांची आठवण करून दिली की ज्या वेळेला ते विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांची भाषा काय होती, त्यांची भाषणं काय होती, आणि आता त्यांचं एकदम रूपांतर जे झालेलं आहे अभ्यासू विद्यार्थ्यामध्ये, हे रूपांतर आपण बघितलं. हे घडवलं तुम्हीच आणि आता तर आम्ही सुद्धा. पण सत्ता आल्यानंतर भाषा बदलणारी आमची अवलाद नाही. सत्ता असली काय नसली काय आम्ही आहोत ते तसेच आहोत आणि तसेच राहणार. मगाशी मी तरुणांच्या व्यथावेदना ऐकत होतो आणि दरवेळेला ते शिवरायाच्या आज्ञापत्रातलं एक नमुना देतात की शिवरायाचं आज्ञापत्र काय होतं की गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, शेतकऱ्याला सुद्धा कसं जपायचं हे शिवरायाने सांगितलं होतं. आणि हे दरवेळेला आपण बोलतो, पण एक गोष्ट विसरतो की बलाढ्य मोगल ज्या वेळेला चालून आले होते, अगदी माझ्या तुळजा भवानीचं सुद्धा पीठ करून टाकलं होतं, तेव्हा शिवरायाचे दैवत आपलं उभं राहिलं. त्या शिवरायाचे मावळे हे गोरगरीब शेतकरीच होते. ही ताकद आज सुद्धा शेतकऱ्यांच्या मंडळामध्ये आहे, तुम्ही विसरू नका. हे आता मागण्यांचे बोल खूप झाले. मुळामध्ये काय होतं, आज मी विनायक दादा तुम्ही बोललात ना की मी इकडे पक्षाचं असं काही उंबरठे ठेवलेलं नाहीये, म्हणून राजूबाईंना सुद्धा बोलत. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हे असं काही नाही की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा शेतकरी वेगळा, राजू शेट्टींचा वेगळा, यांचा वेगळा नाही. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळकरांचे नाही, अजिबात नाही. शेतकरी माझा सगळं एक आहे. आणि जोपर्यंत शेतकरी हा शेतकरी म्हणून मतदान करत नाही तोपर्यंत मी म्हणतो शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. आणि मग सरकार बदलल्यानंतर हे विषय आहे ते तसेच राहतात, आणखीन पुढे वाढतात. प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात. आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं स्वप्न आहे समृद्धी महामार्ग, आनंद आहे. समृद्धी कोणाला नको असते, पण समृद्धी करणं याचा अर्थ असा नाही की आहेत सुखाने असतील की नाही मला माहित नाही, पण थोडंसं समाधानाने जगत असतील, त्यांच्यावरती वरवंटा फिरून आमची समृद्धी येणार असेल ना, तर हा वरवंटा आम्ही सरकारवरनं फिरवल्याशिवाय राहणार नाही. या ना बोला तुम्ही, जसं मी आज बोलतोय. मी आता तुमचं भाषण संपताना संजयला सांगत होतो की खरं म्हणजे मला बोलावंच वाटत नाही, कारण सगळं दरवेळेला आम्ही बोलत होतो शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, करणार कोण? मग काही जण सांगतात की शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हा एक तात्पुरता इलाज आहे. असेल
पण तो इलाज तरी करा ना, तात्पुरता तरी करा, बाकीचा इलाज तरी करा तेव्हा करा. आणि जसजसं सरकार हे पुढे सरकतंय, एक 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 गोष्टी पुढे येत आहेत. मी मुद्दा म्हणून हा एक लेख घेऊन आलो इकडे की मधल्या काळामध्ये रावसाहेब दानवेजी बोलले, रडतायत चाले. मला शेतकऱ्यांना एक सांगायचंय, खरं म्हणजे माझ्या तळपायचे आज मस्तकात गेले, तुमच्या गेले की नाही? रडतायत चाले. आता यापुढे माझा शेतकरी रडणार नाही, तो रडवणार आणि चाल्यांची चालपट काढणार. आता रडणारा शेतकरी महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. आणि मगाशी तो कुठे गेला शेतकरी विजय, ते आस्ती कलश घेऊन फिरते. ठीक आहे, महाराष्ट्राची संस्कृती आपल्या शेतकऱ्यांची आस्ती घेऊन फिरण्याची ही वेळ महाराष्ट्राची आहे. जो माझा महाराष्ट्र एवढा समर्थ आहे की जो देशाला सुद्धा नाही म्हटलं तरी पीक पाण्यामध्ये देशाला पोचू शकतो, त्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या नशिबी आमच्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची आस्ती घेऊन त्याच्या कलशाच्या यात्रा काढण्याचे दिवस आले. आणि मग ही इकडेच येते की सर्वे चाललेले आहे. कसला सर्वे चाललाय की जर का आता मध्यावधी झाल्या तर आम्हाला मतं किती पडतील, असं मला वाटतं भाजपचा सर्वे चाललेला आहे. कसला सर्वे घेत आहे? दिलंय ना तुम्हाला सगळं. आणखीन जर का तुम्हाला पाहिजे असेल तर मी आज जाहीर करतो, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, तुम्ही मुक्त करा शेतकऱ्याला. मी माझे सगळे मंत्री बाहेर येतील आणि बाहेरून तुम्हाला पूर्ण मदत करतील. मी सरकार करू देणार नाही. नको मला सत्तेची एक सुद्धा खुर्ची नको. तुम्हाला निवडणुका जर एवढ्यासाठी पाहिजे असेल की उरली सुरली सत्ता सुद्धा स्वतःला पाहिजे, मी आज तुम्हाला सत्ता देऊन टाकतो. निवडणुका कशाला घेता? पण माझा पक्ष किती मजबूत होईल? प्रत्येक मतदारसंघामध्ये 5,000ची फौज पाठवणार, 40,000ची फौज पाठवणार. आणि निवडणुका पुढच्या कशा जिंकणार? फक्त एकच, गाडीवरचा दिवा विजला तरी डोक्यातला दिवा विजत नाही. यांच्या डोक्यातला दिवा जोपर्यंत तुम्ही विझवत नाही, ही दिवा स्वप्न जोपर्यंत तुम्ही नष्ट करत नाही, तोपर्यंत तुमच्या घरातला दिवा पेटणार नाही. हे शेतकऱ्यांनी पहिल्या लक्षात घ्यायला. माझा पक्ष किती मजबूत होईल, माझा पक्ष सत्य येणार की नाही, म्हणून तुम्ही सर्वे घेताय. शेतकरी का टाळू करतोय त्याचा पहिला सर्वे घ्या. आणि म्हणून मी आज ठरवलं की याच्या पुढे फक्त एकतर्फी मन की बात आम्ही ऐकणार नाही. माझ्या शेतकऱ्याला सुद्धा मन आहे आणि त्याचं सुद्धा मन बोलतं आहे. ते बोलतं करण्यासाठी आज शिवसेनेने आज हे अभियान सुरू केलेलं आहे. माझा शेतकरी आता बोलेल. तुम्ही काय बोलताय? तुम्ही बोलताय त्या शिव्याच्या आपण मी ऐकत आलो. आता माझा शेतकरी, अरे ह्याचं जरा जरी तुम्ही भलं केलं ना तरी हा महाराष्ट्रातला शेतकरी आहे, हा तुम्हाला शिव्याशाप देणार नाही. दिलं तर तुम्हाला आशीर्वादच देईल. ही याची संस्कृती आणि याची एक परंपरा आहे. पण तुमचं ऐकायलाच कुणी तयार नाही. आज राजूजी तुम्ही निघालेला यात्रा तुम्ही काढता आहात. दुसरे शेतकरी संपावरती निघालेले, तिसरे शेतकरी इकडे समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे म्हणून टाव फोडताय. प्रत्येक गावामध्ये ज्या वेळेला मी शिवसंपर्क मोहीम ही खरी फक्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी आहे. पण त्यानिमित्ताने माझे पदाधिकारी जेव्हा गावागावात जाते, शेतकरी समोरून भेटत आहेत आणि समोरून येऊन त्यांच्या व्यथा सांगतायत. तूर डाळ, तूर तूर तूर, आम्ही फक्त सत्ता तूर, बाकी काय. आणि शेतकरी चिंता तूर, या दोनच तुरी आम्हाला माहिती आहे. एका बाजूला सत्ता तूर झालेले, सत्ता मिळाली तरी अजून सत्ता पाहिजे, पण शेतकऱ्याची चिंता दूर कोण करणार? आणि खरं म्हणजे या लेखामध्ये जे लिहिलेलं आहे की सप्टेंबरमध्ये अरविंद सुब्रमण्यम म्हणून कोणतरी काय मोठे, मला माहिती नाही, त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने एक कमिटी केली होती, केंद्र सरकारने. आणि त्या कमिटीने अहवाल दिला की या वेळेला तुरीचं पीक हे बंपर येण्याची शक्यता आहे. केंद्राने आणि राज्याने युद्ध पातळीवरची तयारी केली पाहिजे. युद्ध पातळीवरची तयारी केली पाहिजे. तुरीचं पीक हे बंपर येणार आहे. आलं बंपर, दिसतंय आता. मधल्या काळामध्ये जे काही झालं की शेतकऱ्यांना थेट आम्ही बाजारपेठ निर्माण करून देणार, गावागावामध्ये नव्हे शहरामध्ये सुद्धा मधले सगळे आडते, मधले व्यापारी, मधले दलाल हे बाजूला करून शेतकरी थेट त्याचा शेतमाल घेऊन हा शहरामध्ये झाले. मोठे मोठे समारंभ झाले. मग तुमचे सदाभाऊ सुद्धा तिकडे जाऊन बसले, त्यांनी ते सगळं उद्घाटन केली. हे सगळं झाल्यानंतर का माझ्या शेतकऱ्याला रस्त्यावरती कांदा उठावा लागतोय? का माझ्या शेतकऱ्याला रस्त्यावरती तूर जाळावी लागते?
ज्या रस्त्याने तो मुंबईमध्ये येऊ शकतो त्याच रस्त्यावरती त्याला हे का करावं लागते? याचं कारण हे नुसतं कारण विनायक दादा तुम्ही म्हणालात तसं हे एक कारण नाहीये, 10 तोंड नाहीये. हल्लीचा मॉडर्न रावण त्याला सहस्त्र तोंड आहे आणि म्हणून आपल्याला त्याच्या भेंडीचा वेधून एकदाच रावणाला खाली आणायचं. तोंड आणखीन वाढत चाललेली आहे. शेतकऱ्याच्या हातामध्ये काय मिळेल, कधी मिळेल, त्याच्या आधी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत. माझं ज्ञान हे अत्यंत माफक आहे, मोठं आहे. मला तुम्ही सांगा, ज्या शेतकऱ्यांनी तूर घेतली असेल, कांदा घेतला असेल, आणखीन काय काही पिकं घेतली असेल आणि या मधल्या काळामध्ये जर का ह्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले, त्याचा वाहतुकीचा खर्च वाढल्यानंतर त्याला जो अपेक्षित भाव आहे तो मिळणार आहे का? त्याला नाही मिळणार. मग त्याचं उत्पन्न जे आहे ते त्याचा भाव तसाच राहणार. तो वाढल्यानंतर महागाई वाढते, पण महागाई वाढवायला शेतकरी कारणीभूत नाही, सरकारची ही दडबडीत धोरणं आहेत ती कारणीभूत आहे आणि ती आमच्या शेतकऱ्याच्या मुळावरती येत आहे. तरी हा विचार केला की पेट्रोलचा भाव वाढला, डिझेलचा भाव वाढला म्हणजे शेतकऱ्याला जे काय मिळतंय ते पण आता जाणार. तुम्हाला पेट्रोलचे पैसे मिळतील पण शेतकऱ्याला तुरीचा भाव कोण देणार? आणि मग तूर खरेदी सुरू करा म्हटल्यानंतर शेवटचा दाना असेपर्यंत आम्ही तूर खरेदी करू, केंद्र उघडली जातील म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. खरेदी केंद्र उघडली नाही उघडली मला कल्पना नाही, पण ती खरेदी केंद्र उघडली आणि त्याच वेळेला ते बोलले की आम्ही शेतकऱ्याकडनं तूर घेऊ, व्यापाऱ्याकडनं घेणार नाही. मग त्याच्यानंतर आणखीन ते बोलले की आता आम्ही सॅटेलाइट मॅपिंग करणार. बरोबर ना? की बाबा प्रत्येकाची शेती किती आहे, त्या शेतीमध्ये खरंच एवढं पीक येऊ शकतं का, त्या शेतीचं मॅपिंग आणि त्यांनी आणलेली तूर याचं ताळतंत्र जमतंय का हे सगळं आम्ही बघू. आणि त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलेलं आहे की तूर खरेदीमध्ये घोटाळा झालेला आहे. माझा शेतकरी हा घोटाळेबाज आहे. आयात केली कोणी तूर? शेतकऱ्यांनी केली. डाळ आयात केली का तुम्ही आयात केलेली आहे? पण मी म्हणतो जर का घोटाळा शोधायचा असेल ना तर तुरीचं बंपर पीक येणार आहे सांगून सुद्धा ज्या कोणत्या सुपीक डोक्यातनं डाळ आयात करण्याची कल्पना काढलेली आहे त्या डोक्याचं पहिल्यांदा मॅपिंग करा आणि घोटाळा तिकडे झाले, तुमची तूर आयात करण्यात, डाळ आयात करण्यामध्ये घोटाळा झालाय, त्या घोटाळबाजांना तुम्ही शिक्षा करा. ते कोण आहेत? शेतकऱ्यांचे सखे सोबती आहेत तर तुमचे सखे सोबती आहेत? जर का माझा शेतकरी इकडे तूर घेऊन उभा आहे आणि तरी सुद्धा ज्या केंद्र सरकारने ही कमिटी नेमली तेच केंद्र सरकार जर डाळ म्हणजे जिथे बंपर पीक येणार ही तुमची कमिटी सांगते तरी सुद्धा डाळ आयात करण्याची सूचना आल्यानंतर कमिटीच्या सूचना बाजूला ठेवून तुम्ही त्या सुपीक डोक्याची कल्पना घेऊन ती डाळ आयात करताय. मग इकडे राजूबाई सांगा, विनायक दादा सांगा, गुन्हेगार कोण आहे? गुन्हेगार कोण आहे? आणि मग हे अशाच सगळ्यांच्या व्यथा वेदना आम्ही ऐकायच्या. समृद्धी महामार्गाचं तेच आहे. पहिल्यांदा ज्या वेळेला मी बातमी वाचली मी एकनाथ शिंदेने तिथे पाठवलं, कारण तो आपल्या खात्याच्या माध्यमातून तो होणार आहे. मुंबई ते नागपूर थेट आनंद आहे. दोन्ही माझ्या राजधान्या आहेत, दोन्ही राजधान्या जवळ आल्याच पाहिजेत. पण त्या जवळ येताना या सगळ्यांचा सत्यानाश करून त्या जवळ याव्या अशी माझी इच्छा नाही आहे. पण कोणाला काहीतरी स्वप्न पडतात. तसंच एक स्वप्न मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन. तुम्ही जाणारच का रे अहमदाबादला? जाणार? हा, अहमदाबादला कांदा घेऊन जाणार का? अहमदाबादला डाळ घेऊन जाणार का? अहमदाबादला काय चिकू घेऊन जाणार का? मोसंबा घेऊन जाणार तुम्ही? काय माझ्या महाराष्ट्राला मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेनचा फायदा किती आहे? किती माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस असेल किंवा माझा शेतकरी असेल तो अहमदाबादला जाणार आणि त्याचा उद्योगधंदा घेऊन करून पुन्हा मुंबईला आणि महाराष्ट्रामध्ये येणार. मग कशाला तुम्ही प्राधान्य देता? शेतकऱ्यांनी कधीतरी कर्जमुक्तीसाठी टाव फोडल्यानंतर तुमच्या खिशाला भोकं पडतात आणि मग तुम्ही ते जे त्यावेळेला सांगितलं होतं की बस तुम्ही मला सत्ता द्या, स्विस बँकेतला मी काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकेन बोलले होते ना. मग चला मी माझी कर्जमुक्तीची मागणी मागे घेतो आणि पुन्हा तुमचंच वचन मी तुम्हाला आठवून देतो, शेतकऱ्याला कर्जमुक्त करू नका पण त्यांच्या खात्यामध्ये स्विस बँकेतले 15-15 लाख रुपये टाका. टाका ना. आहे का? काहीतरी करण्याची तुमच्या हिंमत आहे का? बरं, ही कर्जमुक्तीची मागणी आहे ही 10-15 वर्ष पूर्वी पहिल्यांदा शिवसेनेने केली होती. राजूबाई तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही सोबत होतात, सगळे शेतकरी सोबत होते. बरं येतोय आता? माईकच्या जवळ जायला पाहिजे.
ठीक आहे, मी सध्या शेतकऱ्यांच्या जवळ जातो जिकडे मला माहिती गरज लागतं कामा नये. तर त्यावेळेला तुम्ही 15-15 लाख रुपये आणणार होता, मग आता आणा आणि आता जे शेतकरी कर्जमुक्ती मागतायत त्यांच्या खात्यात 15 लाख रुपये टाका ना. नको करू नका कर्जमुक्ती, तुम्ही 15 लाख रुपये द्या. पण शेतकरी तुमची भीक मागत नाहीये, एवढं लक्षात ठेवा. तुमच्याकडे भीकेला लागलं तो वाडगा घेऊन आलेला नाही, तो मागतो त्याच्या हक्काचं मागतोय. आज सुद्धा शेतकरी, मला कल्पना आहे की एका बाजूला कर्जमुक्तीची मागणी आपण लावून धरत असताना दुसऱ्या बाजूला आता थोड्या दिवसामध्ये झाला हंगामाची सुरुवात आता झाली, पाऊस आता येणार, अंदमानमध्ये आला, आणखी इकडे आला, येत्या काही दिवसात पाऊस येऊन धडकणार, म्हणजे पुन्हा हंगामासाठी पेरणी आली, नांगरणी आली, सगळी खतं पितं सगळी आली, याच्यासाठी पैसे लागणार. मग तुमचा शब्द आहे तो पुनर्गठन कर्जाचं. पुनर्गठन म्हणजे एक गाठ आहे, तिच्यात आणखीन पुनर्गठन, आणखीन एक गाठ येणार. मुख्यमंत्र्यांनी आणखीन एक घोषणा केली की मागेल त्याला कर्ज, पण पहिल्याच जरी पुनर्गठन नाही झालं तर मागेल त्याला कर्ज मिळतं. जिल्हा बँकेत गेला तर तुम्हाला पैसे मिळतात, ATM मध्ये गेला तर तुम्हाला पैसे मिळतात. बरं पहिलं मला सांगा, कारण काय झालंय की बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला काही कळत नाही. कारण नोटबंदी झाल्यानंतर 2 दिवसात पहिल्यांदा बोलणारं मूर्ख मीच होतो. मी तेव्हा असं म्हटलं होतं की नोटबंदीचा फायदा असेल, तुमचा हेतू उदात्त असेल, पण त्याचा त्रास माझ्या गोरगरिबांना होतोय, तो त्रास वाचवा आणि मग तुम्हाला कसं काय पुढे यायचं तर पुढे जा. मी बघितलं संपूर्ण ATMच्या समोर गरिबांच्या रांगा लागल्या. शेतकऱ्याला सुद्धा 2.5 लाख रुपये भरताना हे पैसे आणले कुठून, कोणाकडनं घेतले, कधीपासून आहे, नव्या नोटा आहेत का जुन्या नोटा आहेत, ही नोटी खरी आहे का खोटी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायला लागली होती की नव्हती. तुम्ही गेला होतात की नाही बँकेत? मग हे ज्याच्या तुम्हाला प्रश्न विचारतो याची उत्तरं द्यावी लागली होती. मग मला तुम्ही सांगा की ज्या शेतकऱ्याला मुळामध्ये इन्कम टॅक्स नाहीये त्याच्याकडे काळा पैसा कुठून येईल? म्हणजे तुम्ही त्याच्या पुढे जाऊन मी म्हणतोय कर्जमुक्त तर झालं पाहिजे, पण तुमच्या हिंमत असेल तर सांगा की याच्या पुढे शेतकऱ्याला सुद्धा आम्ही इन्कम टॅक्स लावू. नाही, कोण काय बोलतंय, जसं शेतकऱ्यांच्या समस्यांची 10 तोंड आहेत तशी शेतकऱ्याबद्दल बोलणारी सुद्धा सरकारमध्ये 10 तोंड झालेली आहेत. एक तोंड काय बोलतं दुसऱ्या तोंडाला माहिती नाही, दुसरं काय बोलतंय तिसऱ्याला माहिती नाही, तिसरा काय बोलतो चौथ्याला ऐकू जात नाही. जर शेतकऱ्याकडे काळा पैसा नाही आणि त्याला प्राप्तिकर नाही तर तो पैसे भरताना त्याला तुम्ही विचारण्याचा तुम्हाला अधिकार काय? बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्हा बँकेने जिल्हा बँकेची निर्मिती केली कोणी, कशासाठी केली? ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाठकाणा काय आहे? जिल्हा बँकेनं टाळं लावलं तुम्हीच, कारण जिल्हा बँकेतनं भ्रष्टाचार होण्याची किंवा गैरव्यवहार होण्याची तुम्हाला शंका आली म्हणून तुम्ही जिल्हा बँका बंद केल्याच्या आजही बंद आहे. तरी सुद्धा मार्केटमध्ये नोटा आल्यात, लाखो करोडच्या नोटा आल्यात, पण या नोटा जिल्हा बँकेतून आल्या नव्हत्या, तर या नोटा मोठ्या तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेतनं आल्या होत्या. लावताय तुम्हाला हिंमत असेल तर त्याला टाळं लावताय. टाळताय, जी बँकेची नावं आली त्या बँकेने टाळी लावतात. बँक मॅनेजरला तुम्ही शिक्षा करताय, घोटाळे शोधताय ना, भ्रष्टाचार रोखताय ना, तर मग शेतकऱ्याला काय तुम्ही वेठीस धरताय? त्याच्याशिवाय त्याला जो पैसा देणारा जो एक घटक आहे किंवा अर्थव्यवस्था आहे ती जर का भ्रष्ट असू शकली तर त्याच्या व्यतिरिक्त जी यंत्रणा भ्रष्टाचार पसरवते तिच्यावरती कारवाई अजून का नाही झाली? पण तुम्ही प्रश्न विचारायचे नाही. प्रश्न विचारले का आमच्याकडे नवीन एक काहीतरी गारूड आहे की जे तुमच्यावरती टाकलं तर तुम्ही गुंगून जाता, मग ती तुमची गुंग होते आणि पुन्हा आम्ही मतं देऊन मोकळे होतो. आणि ते दिल्यानंतर माज एवढा करतो की तुम्हाला साले म्हणा, काही म्हणा, फटकवा, गोळ्या घाला, नाही तरी सुद्धा तुम्ही काहीतरी चांगलं कराल, मारा आम्हाला पण काहीतरी चांगलं कराल. या आता अंधविश्वासातून बाहेर या तुम्ही. शिवसेना आजपासून या अभियानाला मी मुद्दामून अजूनही आंदोलन हा शब्द वापरत नाही. आणि मला कल्पना आहे, मागाशी जे मी बोललो की ही जी काय पद्धत आहे ही शिवसेनेची स्टाईल नाहीये. बंद हॉलमध्ये शेतकऱ्यांचा हा मेळावा नाहीये. शेतकऱ्यांचा मेळावा होईल तो लाखोंचा होईल, लाखोंचा होईल, राज्यभर होतील. पण ही वाटेल कोणातरी छोटीशी गोष्ट, ही ठिणगी आहे लक्षात ठेवा. ठिणगी छोटी असते पण जर का ती भडकली तर वणवा पेटवते. उद्याचा वणवा पेटू नये असं जर का वाटत असेल तर आज या ठिणगीकडे लक्ष द्या. माझी इच्छा नाही आहे वणवा भडकवण्याची,
मलाही हौस नाहीये की महाराष्ट्रामध्ये काहीतरी अशांतता पसरवायची, पण जे समजतंय, जे मला समजतंय ते मी आणखीन शेतकऱ्यांना सांगतोय की बाबा आम्ही जे काय समजतोय खरं आहे की खोटं आहे हे तुम्ही तुमच्या तोंडातनं तुमच्या मुखात नाही तर सांगा. आणि म्हणून मला असं वाटतं की मी कर्जमुक्त होणारच हा शब्द लावणं गरजेचं आहे. कारण विनायक दादा तुम्ही यशवंतरावांची आठवण सांगितली तेव्हा यशवंतरावांची संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेची आठवण सुद्धा आहे. तेव्हा आचार्य आत्रे म्हणाले होते की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आणि यशवंतराव चव्हाण मला वाटतं तेव्हा मुख्यमंत्री होते. यशवंतरावांनी विचारलं आत्रेंना की का हो हे झाला पाहिजे, ठीक आहे, स कशाला लावता? त्याला सचं तुम्हाला महत्व वाटत नसेल तर तुमच्या नावातलं स काढून टाका, राहतं काय ते बघा. आता जे काय राहील ते हातात घेण्याची वेळ या सरकारने आमच्यावरती आणू नये, नाही तर आम्ही तेही घेतल्याशिवाय राहणार नाही. पण झालाच पाहिजे. आणि त्या अभियानातून इथे शिवसेनेचे आमदार खासदार मंत्री आलेले आहेत, ज्यांना मी सांगितलं तुम्ही आता जे पुढचं अभियान आहे त्याच्यामध्ये आमदार खासदार मंत्री म्हणून वागायचं नाही, शिवसैनिक तुमच्यातला जिवंत आहे, तो जिवंत शिवसैनिक मला महाराष्ट्रात दिसला पाहिजे. साधारणतः हे अभियान 1 महिना मला चालवायचंय. कल्पना अशी आहे की महाराष्ट्रामधला प्रत्येक शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे. कारण आम्ही लढायला उतरू, एकदा लढायला उतरल्यानंतर मागे फिरणार नाही. तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मग तो समृद्धी मार्ग असो, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असो किंवा अन्य कोणतेही शेतकऱ्यांचे प्रश्न असो, मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला. जी परंपरा आज माझ्या हातामध्ये काही नाही. अनेक जण जे माझ्याकडे येतात, आज सुद्धा इकडे अनेक जणांनी मला निवेदनं दिली, विनंत्या केल्या. मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही रिकाम्या हाताकडे सगळ्या विनंत्या केलेल्या आहेत. माझ्या हातामध्ये तुम्हाला देण्यासारखं आज काही नाही आहे, फक्त देण्यासारखी आहे की साथ आहे सोबत आहे की मी दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या सोबत कोणीतरी आहे हे सांगण्यासाठी मी मुद्दाम इथे आलेलो आहे. आणि म्हणून ज्या अभियानाची मी सुरुवात करतो आहे हे अभियान म्हणजे तुमच्या शेतकऱ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र आहे. आणि या पत्राच्या पाठीकडे काही प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न शेवटी सत्तेमध्ये असल्यानंतर आम्ही सुद्धा एक सर्वे घ्यायला पाहिजे की ज्या ज्या निर्णयाला आम्ही हो म्हटलेला आहे किंवा जे जे निर्णय केंद्राने आणि राज्य सरकारने घेतलेले आहेत, ज्या ज्या योजना आता काल परवाकडे ते झाले कुठे गेले ते संपवत निघालेले शेतकरी मगाशी होतं नाही होती. तुमच्यामध्ये सुद्धा फूट पाडली ना. म्हणजे तुम्ही नव्हता विनायक राजूभाई, हे विरोधी पक्ष हा आपला असता आहे आणि तो आमच्यावरती टीका करतोय की शिवसेनेने हिंमत असेल तर सत्ता सोडावी. अरे सत्तेवरती लाथ मारायला मला एक क्षणाचाही विलंब लागणार नाही. पण जी लोक आमच्यावरती आरोप करतायत की हिंमत असेल तर सत्ता सोडा आणि दुसऱ्याची बातमी येते यांची आणि मुख्यमंत्र्यांची गुप्तगुजारी कधी येतात भाजपामध्ये. हे असे नालायक लोक विरोधी पक्ष म्हणून बसले असतील तर तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची? आणि म्हणून मी आज माझं कर्तव्य म्हणून तुमच्यासोबत येत आहे. ज्या योजनांचा पाऊस म्हणजे खाली दुष्काळ, जलयुक्त शिवारमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा त्या योगेशने बाहेर काढलेला आहे. मग तिकडे खंडण आहे, पण योजनांचा पाऊस, घोषणांचा पाऊस, या पावसाने तुमचं शिवार भरलं असेल, तुम्ही त्याच्यावर न्या की हे बरोबर आहे, आम्हाला या शिवाराचं संपूर्ण आमचं तुडुंब भरून वाहत आहे, आम्हाला कसलीही काही व्यथा नाही, वेदना नाही, आम्ही सुखी आहोत. नोटाबंदीचा त्रास झाला की नाही झाला? झाला नसेल, आनंद आहे. इतर ज्या काही घोषणा आहेत, ज्या काही योजना आहेत, त्याचा तुम्हाला उपयोग झाला असेल आणि तुम्ही सुखी असाल तर मला आंदोलन करण्यासाठी म्हणून मी काही हाऊस घेऊन इकडे आलेलं नाहीये. हे आंदोलन उद्याचं जर का झालं ते माझ्या शेतकऱ्यासाठी होणार आहे. आणि त्यावेळेला मात्र मला तमाम शेतकरी एक पाहिजे. होणार आहेत एकत्र. तिथे आजपासून सुरुवात झाली. राजू शेट्टी सोबत आहेत, सगळे सोबत आहेत. ते आत्ताच ह्या पहिल्या टप्प्यामध्ये ते त्यांची यात्रा काढतायत. 1 महिना आपले अभियान झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा प्रचंड मोठा लॉंग मार्च मला घेऊन विधानसभेवरती जायचंय. सोबत येणार आहात? आणि हे एवढ्या पुरतं मर्यादित राहता कामा नये. तुम्ही जिथून जिथून आला असाल, ज्या ज्या गावातून आला असाल त्या त्या गावामध्ये जा. प्रत्येक शेतकऱ्याच्या तुम्हाला घरामध्ये जावं लागेल.
आवारात जावं लागेल, शिवारात जावं लागेल, बांधावर जावं लागेल, बाजारात जावं लागेल आणि प्रत्येक शेतकऱ्याला एक धीर द्यावा लागेल की आता घाबरू नकोस, शिवसेना आहे तुझ्या पाठीशी. कर्जमुक्त होत नाही कसं? आम्ही करून घेतल्याशिवाय राहणार नाही, या निर्धाराने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून हे जे काय पत्र आहे, आपण हे कोण वाचतंय? मी कर्जमुक्त होणारच. प्रिय देवेंद्र भाऊ, कोपरापासून दंडवत. जय महाराष्ट्र. प्रिय मुख्यमंत्री साहेब, आपणास प्रत्यक्ष भेटून गाऱ्हाणे मांडण्याची इच्छा होती, पण भीती वाटते. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर शेतकरी गाऱ्हाणे मांडायला गेला की त्यात तुमचे पोलीस गुरासारखे मारतात व फरफटत आणून बाहेर फेकतात. भाऊ, आम्हा शेतकऱ्यांची पार दैनावस्था झाली आहे. जगणे हेच रोजचे मरण झाले आहे. अस्मानीचे संकट तर गेल्या 3 वर्षापासून सुरूच आहे. पाऊस नाही, पाणी नाही, गुरांना चारा नाही, तर पीक कुठे बरे झाले. द्राक्षे, मोसंबी, डाळिंब तरारलाय म्हणायचा तर अवकाळी पाऊस. गारपिटीने ते सुद्धा उद्ध्वस्त होते. कांदा, बटाटा, टोमॅटो, दूध रस्त्यावर फेकावे लागते, इतका भाव घसरलाय. आता तुरडाळ पडली रस्त्यावर. हे सर्व कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊनच करतोय. भाऊ, पण कर्ज फेडायला शेतमालास भाव तर मिळायला हवा. कर्ज वसुलीसाठी बँकांचे पठाण घरात घुसले, जप्तीच्या नोटिसा दारावर चिकटवल्या, पोरींची लग्न खोळंबली, पोरांच्या कॉलेजच्या फीचे पैसे तुंबले आहेत, चुली विजल्या आहेत. न्याय मागायला तुमच्या दारात यावे तर साल्यानो रडतात कशाला, असे म्हणून लाथाच घातल्या जात आहेत. भाऊ, आपण विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी लढा उभारलात, म्हणून मोठ्या आशेने जुन्यांना गाडून तुमच्या सरकारला निवडून दिले, पण तुमच्या सरकारने आम्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. भाऊ, तुमची जुनी भाषणं पुन्हा ऐका, पण आमच्या आक्रोशाने तुमच्या कानाचे पडदे फाटूनही न्याय द्यायला तर तयार नाही. त्यामुळे एका हातात नागराचा फाळ आणि दुसऱ्या हाताच्या मुठीत जीव धरून संपूर्ण कर्जमुक्तीसाठी मी रस्त्यावर उतरायला निर्धार केलाय. मी कर्जमुक्त होणारच, आपला शेतकरी बांधव. त्याचबरोबर एक प्रश्नावली सुद्धा आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर जे पटेल त्याच्यावर टिक मारायचे आहे. 1. शेतकरी म्हणून आपण सुखी आहात का? शेतीशिवाय आपले दुसरे काही उत्पन्नाचे साधन आहे का? पीक विमा योजनेचा तुम्हाला लाभ झाला आहे का? शेती करण्यासाठी तुमच्यावर कर्जाचा भार आहे का? कर्ज वसुलीच्या दबावामुळे मनात आत्महत्येचा विचार येतो का? पंतप्रधानांनी केलेल्या नोटबंदीचा तुम्हाला फायदा झाला का? सरकारकडे मागितलेले शेततळे मिळाले का? मागेल त्याला कर्ज या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा लाभ झाला का? लोड शेडिंगचा त्रास सुरू आहे का? गेल्या 3 वर्षात शेतमालाला हमीभाव मिळाला का? सरकार निरुपयोगी ठरल्याची चीड मनात खदखदत आहे का? पीक विमा योजनेचा हप्ता कोण भरतं? तुम्ही. मला वाटतं प्रश्नाची उत्तर तुम्ही अभ्यास करून दिली असावी. त्या याही प्रश्नांना उत्तर द्यायला तुम्हाला अभ्यास करावा लागेल. कारण हे मोठे काय अभ्यास करून उत्तर देण्याचे प्रश्न नाही. हे सर्वसामान्य जे काय भोगतायत ते सगळं जे आम्हाला दिसतंय त्याचे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न याची अपेक्षित उत्तरं मिळण्यासाठी म्हणून आम्ही सत्तांतर केलं होतं. आहेत ते प्रश्न वाढवण्यासाठी सत्तांतर केलं नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेना तुमच्या सोबत आहे. आता प्रत्येक शेतकऱ्यांनी गावागावामध्ये मनामनामध्ये हेच बोललं पाहिजे की मी आता रडणार नाही, मी आता रडवणार. आता महाराष्ट्रामध्ये रडणारे शेतकरी मिळणार नाही. मगाशी ज्या त्या माता भगिनी त्यांचे अश्रू मी बघितले. काय उत्तर काय मी त्यांना देऊ? आम्ही सत्तेमध्ये आहोत, काय उत्तर देऊ त्यांना? आज सुद्धा न जाणं दुर्दैवाने आपण इकडे बसलो असताना आज
संपूर्ण आपला कार्यक्रम चालू असताना राज्यात कदाचित आत्महत्या घडली असेल, घडतही असेल, कोण त्याला उत्तर देणार? कोणाची जबाबदारी आहे? आणि म्हणून आत्महत्येचा विचार मनात येतोय का हा प्रश्न एवढ्यासाठी मी त्याच्यात टाकायला लावला की आपलं काम हेही आहे की आत्महत्या कोणी करू नका, आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणू नका. दुर्दैवाने विचाराने ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांची कुटुंब, त्यांची घरदार तशी उघड्यावर पडले की बघा, एकतर आधीच घराला कोणी वाली नाही आणि जो घरातला करता करविता असेल तोच जर का गेला तर घर उघड्यावरती पडेल. म्हणून पहिल्या प्रथम शेतकऱ्यांना एक सांगा की आता कृपा करून लढू, आपण तुमच्या हक्काचं मिळून देईल, पण आत्महत्या करण्याचा विचार तुमच्या मनात सुद्धा शिवता कामा नये. आणि म्हणून मी एवढंच म्हणतोय की राजूजी, तुम्ही सोबत आहात, आम्ही तुमच्या सोबत आहोत. समृद्धी महामार्ग तुमची जी काय, तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, लढणार का तुम्ही? नाहीतर अनेकदा असं होतं, हे सुद्धा मी जाहीर सांगतो की जागा देणार नाही म्हणून तुम्ही आधी रस्त्यावरती येता, आम्ही तुमच्या सोबत येतो आणि मग कोणतरी येऊन तुम्हाला पटवतं आणि मग सगळं काही होऊन जातं. तसं करू नका. जी तुमची मागणी असेल त्या मागणीसोबत शिवसेना राहील. मग समृद्धी महामार्गाचा असेल, कर्जमुक्तीचा प्रश्न असेल, भारनियमनाचा प्रश्न असेल, आणखी कसलाही प्रश्न असेल, शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत या लढ्यामध्ये आजपासून उतरलेली आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, जून पासून मी सुद्धा स्वतः ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटीला महाराष्ट्रभर मी फिरणार आहे. ऊन असो, पाऊस असो, काही असो, जिथे जिथे माझा शेतकरी असेल त्या प्रत्येक ठिकाणी, बांधावर तर बांधावर असेल, प्रत्येक ठिकाणी मी शेतकऱ्यांसोबत जाऊन बसून त्याच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. पण आता मला शेतकऱ्यांनी एक वचन दिलं पाहिजे की तुम्ही आता सगळ्यांनी शेतकरी म्हणून तुमची वज्रमूठ एकत्र आवडणार आहात की नाही? ही वज्रमूठ जी आहे, ही वज्रमूठ आवडल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि ही वज्रमूठ, तिला न्याय मिळवून देण्याचं वचन शिवसेना तुम्हाला देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.